नमस्कार मंडळी, आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे हा कार्यक्रम घेऊन आम्ही पोचलो आहे डोंबिवली इथं। आता डोंबिवलीमध्ये बिग फाईट आहे, कारण इथूनच विद्यमान खासदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तेच आज आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत। तर श्रीकांतजी नमस्कार। आणि तुमच्या डोंबिवलीला तुम्ही बोलूनच घेतला। न्यू मॉडर्न कॅफे हा तुमचा काय आवडतं रेस्टॉरंट किंवा फूड जॉइंट आहे? हो, मॉडर्न कॅफे म्हटलं डोंबिवलीचं तर फेमस। 5 हॉटेल गेले आणि अजित शेट्टी माझा मित्र गेले 10 वर्ष या हॉटेल बरोबर आणि त्याच्यापेक्षा जास्त अजित बरोबर आमचे संबंध आहे, घरगुती संबंध आहे। तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत न्यू मॉडर्न कॅफे इथे आम्ही आलो आहे। माझा प्रश्न असा होता की कल्याण डोंबिवली मतदारसंघ तुमचा आहे, पण तुम्ही पक्षाचे नेते आहात, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहात, तर फक्त तुम्हाला तुमच्या मतदारसंघापर्यंत मर्यादित राहून चालणार नाही। म्हणून कल्याण डोंबिवलीसोबतच महाराष्ट्र तुम्ही कसं पाहताय, त्याबद्दलची कशी स्ट्रॅटेजी आहे, कसं कॅम्पेन रन केलं जातं? मला वाटतं आता शिंदेसाहेब फिरत आहेत सगळीकडे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये। परवा ते हिंगोली, यवतमाळ, आज कोल्हापूर, म्हणजे काल कोल्हापूरला होते। आणि आता हळूहळू जी आहे ती कॅम्पेन सुरू झालेली आहे। आणि नक्कीच तुम्ही जसं म्हणाले की कल्याण डोंबिवलीपुरतं मर्यादित राहता येणार नाही। याच्या अगोदर सुद्धा मी जे आहे ते दौरे त्या ठिकाणी केलेले आणि आत्ताही आता ॲक्च्युअल जे आहे ते रिस्पॉन्स कसा आहे आणि सुरू झालेला आहे। कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे तुम्ही? कारण तुमच्या विरुद्ध अत्यंत निगेटिव्ह कॅम्पेन विरोधक चालवत आहेत। दरवेळेला सिंपथी कार्ड असतो किंवा गद्दार या शब्दांचा वापर करून कशा प्रकारे शिवसेना आमची फोडली आणि आता निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल अशा प्रकारचं कॅम्पेन करतायत ते। मला वाटतं तो एकच त्यांचं ठरलेले आहेत काही शब्द जे आहेत आणि त्याच्यावरच कॅम्पेनिंग चालू आहे। मला वाटतं त्याच्यावरती जे आहे ते लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, लोकांना काम पाहिजे। लोक कशाची अपेक्षा करत आहेत? तर लोक विकासाची अपेक्षा करतात। लोकांना शासनाकडून काय मिळेल, शासनाकडून काय फायदे होतील, सरकार कशा प्रकारे काम करतं आहे, मला वाटतं लोकांना जास्त इंटरेस्ट होतो त्याच्यामध्ये। सिंपती मला वाटतं ते स्वतःचं एका मृगजळ जे आहे ते त्यांनी तयार करून घेतलेले सिंपतीचं त्यांच्या अवतीभवती जर ते बाहेर पडले आपल्या घराच्या आणि त्या मृगजळाच्या, तर नक्की वास्तविकता काय आहे रस्त्यावरची किंवा वास्तविकता काय आहे त्यांच्या घराच्या बाहेरची, त्या मृगजळाच्या बाहेरची, त्यांना नक्कीच कळेल। तिकडे जाऊन लोकांमध्ये गेले पाहिजे, लोकांमध्ये फिरले पाहिजे। फिरतायत ना लोकांना आता फिरायला लावला आम्ही, तुम्ही म्हणून लोकांमध्ये जाऊन फिरतायत। अगोदर तर लोकांमध्ये फिरत नव्हते। तुम्ही म्हणता सर की संघटना शिवसेना तुमच्यासोबत आहे, पण ते वारंवार हेच म्हणतात की नेते गेले, आमदार, खासदार, नगरसेवक गेले, पण शिवसैनिक नाही गेला, शिवसैनिक अजूनही त्यांच्यासोबत आहे। तेच मी बोलतो ना, एक मृगजळ तयार केलेलं आहे, डोळ्यावरती एक वेगळा चष्मा लावून ठेवलेला त्याने। आणि ह्याची सगळी उत्तरं जी आहेत आता ह्या इलेक्शनमध्ये कळतील। मी जसं म्हणालो तुम्हाला, दूध का दूध आणि पाणी का पाणी, तर दूर नाही ना, 4 जून दूर नाही। 4 जूनमध्ये 4 जूनला कोणाच्या किती जागा येतात निवडून त्याच्यावरून कळेल की शिवसेना आणि शिवसैनिक कोणाबरोबर आहेत। पण ही पहिली निवडणूक आहे जिथं एक शिवसैनिक दुसऱ्या शिवसैनिकासोबत समोर असेल, किंवा शिवसेनेमधले जे कोणी ठाकरे गटात, कोणी तुमच्यासोबत। तर ही निवडणूक कशी वेगळी तुम्ही पाहता? कारण ज्यांच्यासोबत एवढी वर्ष तुम्ही होतात त्यांच्या विरुद्धच किंवा त्यांचा सामना यावेळेला करावा लागणार आहे। तर इझी फाईट आहे का ऑनेस्ट आन्सर हवं आहे की तुम्हाला वाटतं की कंटेस्ट आहे इथे यावेळेला? कुठे? महाराष्ट्रामध्ये बघा, मला वाटतं आज जे इलेक्शनसाठी पण उभे आहेत किंवा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे नेते काम करत आहेत, हे सगळे जे आहेत हे काही नवीन आलेले नाही आहेत। हे सगळे जे अनेक वर्ष शिवसेनेसोबत राहिले, शिवसेनेसोबत आणि शिवसेनेमध्ये आहेत, काम करत आहेत, शिवसेना वाढवली। तर आज ह्या सगळ्या नेत्यांबरोबर जनता तिकडची आहे। जनता अनेक वर्ष त्यांच्यावरती विश्वास ठेवून आहे, कारण की त्यांनी केलेल्या कामामुळे। आणि आज ते सगळे नेते जे आहेत ते शिंदे साहेबांबरोबर आहेत। माझा प्रश्न असा आहे की मी परवाच अनिल परब यांची मुलाखत घेतली, त्यामध्ये ते म्हणाले, मी त्यांना हा प्रश्न विचारला की ज्या वेळेस एकनाथ शिंदे सगळं काम करत होते तर त्यांना उद्धव ठाकरेंनी कमिटमेंट दिली होती असं नेहमी एकनाथ शिंदे म्हणतात की तुम्हाला मुख्यमंत्री करीन, पण ते केलं नाही,
त्यांनी ते मान्य केलं की हो, उद्धव ठाकरे म्हणाले होते की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करीन, पण महाविकास आघाडीमध्ये अशी परिस्थिती आली की पवारांच्या प्रस्तावाला त्यांना मान द्यावा लागला आणि त्यांना मुख्यमंत्रीची पदाची धुरा सांभाळावी लागली. तसंच होतं काय, वेगळं कारण आहे त्याच्यामध्ये? बघा, पक्षाचा जो लीडर असतो तो डिसिजन घेत असतो. तो जो आहे तो कोणावरती डिपेंड राहून जाईल तर त्या ठिकाणी डिसिजन घेत नसतो. आणि त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असतं की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं, तर त्यांनी केलं असतं. त्यांच्या मनातच गोष्ट नव्हती म्हणून नाही केलं, स्वतः झाले. त्यांची इच्छा होती खूप वर्षापासूनची, मला वाटतं असं लोक बोलतात. उमेदवार का फायनल होत नाहीत तुमचे? ठाणा भाजप मागते असं म्हणतायत, नाशिकवर तिढा कायम आहे. बघा, या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे, 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. या 3 पक्षांमध्ये जे आहे या जागेंच्या वाटाघाटी ज्या आहेत, त्याचबरोबर कोण कुठून लढणार, या सगळ्या गोष्टींवरती जे चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि लगेचच, मी नेहमी तुम्हाला सांगितलं, लगेचच जे आहे इमिजिएटली आता 2-3 दिवसामध्ये हा सगळा पिक्चर जो आहे तो क्लिअर होईल की कोण किती जागा ज्या आहेत कुठून लढणार आहे. कारण की महायुतीमध्ये जे आहे आम्ही 3 पक्ष जे आहे एकत्र आलेलो. या ठिकाणी काय कुठल्या सत्तेसाठी की कुठल्या खुर्चीसाठी एकत्र आलेलो नाही, एका विचाराने एकत्र आलेलो आहे. मग ठाण्याबद्दल आग्रही आहे भाजप असं म्हणते. बघा, मला वाटतं प्रत्येक पक्ष जो आहे तो प्रत्येक सीटसाठी आग्रही असतो. तसं शिवसेना देखील जे आहे हे ठाणे गेले अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी आहे. शिवसेनेची जागा जी आहे ती ठाण्याची जागा ती शिवसेना त्या ठिकाणी लढवते. आमचं आग्रह आहे की आम्हाला जी आहे ती ठाण्याची जागा असेल ती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. तर त्याच्यावरती वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी चर्चा करत आहेत आणि लवकरात लवकर तो तिढा जो आहे तो सुटेल. पण तुमचा तो बालेकिल्ला आहे, स्ट्रॉंग होल्ड आहे, सीएम साहेबांनी जे काम केलं आहे, ठाणा तर सुटलीच पाहिजे तुम्हाला. हा, तर सुटेलच ना, असा आम्हाला विश्वास आहे पूर्णपणे. अच्छा, हो. चर्चा सुरू आहेत असं मला हो. वाटलं. आणि नाशिकचं काय? नाशिकवरती मला वाटतं सगळ्या ह्या चर्चा ज्या आहेत ह्या चर्चे आता एक 8-9 जागेवरती चर्चा ज्या आहेत ह्या सुरू आहेत आणि नक्की त्याच्यावरती तिढा जो आहे तो सुटेल. त्याची जास्त काळजी आपल्याला करायला नको. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की या ठिकाणी आम्हाला किती जागा मिळणार, कोण कुठून लढणार, त्यापेक्षा जे आहे हे आपल्या देशाला जे आहे आज कशाची गरज आहे, आज आपण कोणाला निवडून देणार आहे, ही निवडणूक जी आहे देशाची आहे, ही कुठल्या व्यक्तीची निवडणूक नाही. तर त्याच्यामध्ये जे आहे ते मला वाटतं सगळ्या गोष्टी येतात आणि 3ही पक्ष जे आहेत हे एका विचाराने एकत्र आलेले आहेत मला वाटतं. आणि त्याच्यावरती जे आहे हे 3ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मला वाटतं मुख्यमंत्री असेल, 2 उपमुख्यमंत्री असेल, त्यांच्यामध्ये जो संवाद आहे हा चांगल्या प्रकारचा आहे एकदम. नाही, पण विरोधक म्हणतात की तुमच्याकडे उमेदवारच नाही. दक्षिण मुंबईबद्दल म्हणतात, उत्तर मध्यमध्ये म्हणतात, उत्तर पश्चिममध्ये म्हणतात, नाशिकमध्ये गोडसेंबद्दल तुम्ही म्हणालात, तर ह्या गोष्टी म्हणतात की यांच्याकडे उमेदवार नाहीये म्हणून भाजप दावा करते. आता त्यांना माहिती पडेल ना की जेव्हा जागा चांगला उमेदवार आहे तुमच्याकडे. अरे, उमेदवार नाही म्हणजे असं होऊ शकतं का? त्यांनी एवढ्या जागा उभ्या केलेल्या आहेत आता उभाटानी, त्याच्यामधून किती निवडून येणार आहेत ते आता कळेल. किती पर्सेंटेज जागा ते जिंकणार त्या ठिकाणी आणि किती सक्षम उमेदवार जे ते उभे केलेत त्यांनी आणि लोक कसे आहेत त्याच्या बरोबर जे आहे ते त्या ठिकाणी उभे राहणार आहेत. महाविकास आघाडी आहे, जागा वाटपही झाली, पण तुमचेच काही मंत्री म्हणतात की मातोश्रीकडनं अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांना वारंवार संपर्क केला जातो. खरं आहे का ते? कोणाला? अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना संपर्क केला जातो मातोश्रीवरून. दीपक केसरकर वगैरे तुमच्याच पक्षाचे मंत्री म्हणाले. बघा, मी छोटा कार्यकर्ता आहे या असं सगळ्या तुम्ही एकदम मोठ्या भानगडीमध्ये उत्तर मोठ्या देता मला. गोष्टींमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही पडत नाही. कोण कोणाला संपर्क करतं ते पण करतात का संपर्क? आता मी कसं सांगणार? जे संपर्क करतात त्यांना विचारला पाहिला प्रश्न. ते म्हणाले खोटं, अनिल परब म्हणाले खोटं आहे, पण दीपक केसरकर म्हणाले फोन गेले, भेटायला गेले, वेळ मागितला. तेच बोलतो मी, दीपक केसरकरांना सगळ्या गोष्टी माहिती असतील. काही गोष्टींवरती तुमच्या पक्षाचे मंत्री आपण आहेत. कार्यकर्ते आहोत. बघा, एक छोट्या कार्यकर्त्यांनी मोठ्या गोष्टीवरती बोलणं मला वाटतं ते अवॉइड केलं पाहिजे. मी ते अवॉइड करतो. तेवढा भान जो आहे तो त्या ठिकाणी ठेवतो. महायुती वाढते देखील. राज ठाकरे आले, म्हणाले मोदींना पाठिंबा देतो आणि महायुतीला पाठिंबा देतो मोदींसाठी, देशासाठी. त्याला कसं पाहता? किती इम्पॅक्ट पडेल? तुम्ही काय सभा मागणार आहात का तुमच्या मतदारसंघात त्यांची? मला वाटतं राजसाहेब जेव्हा आता आले महायुतीमध्ये, त्यांनी सपोर्ट केला. त्यांनीही मोदीजींच्या 10 वर्षाच्या कामावरती त्यांचं जे नेतृत्व आहे ते जे आहे ते राजसाहेबांनी जे आहे ते त्यांनी मान्य केलं आणि असं नेतृत्व देशाला पाहिजे म्हणून महायुतीला जे आहे ते त्यांनी सहकार्य जे आहे, सपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी दाखवला. त्यांच्या येण्याने नक्कीच फायदा जो आहे तो महायुतीला होणार आहे. त्यांचंही जे आहे वोट बँक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही अजून वाढलेली आहे.
ज्यावेळी जो उठाव झाला तुमच्याकडनं जून 2022मध्ये, त्या काळाची आठवण तुम्हाला करून देतो. कठीण होता का तो निर्णय घेणं? ज्या प्रकारे परिस्थिती झाली, तुमचेच काही मंत्री म्हणाले की साहेबांनी जर हे यशस्वी झालं नसतं स्वतःलाच संपून घेतलं, अशी परिस्थिती होती. तर तो निर्णय घेणं आणि ती निर्णय का घ्यावा लागला, ती वेळ का आली तुमच्यावरती? शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला बाहेर पडण्याचा. मला वाटतं एक त्यांची त्या ठिकाणी एक सिच्युएशन क्रिएट झाली होती की बाबा त्या ठिकाणी आपले आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी डिस्टर्ब होते. विचार जे आहे लोकांसमोर आपण काय विचार घेऊन जाणार, ज्या आयडिओलॉजीवरती गेले अनेक वर्ष आपला पक्ष उभा आहे, ज्या आयडिओलॉजीवरती आपण लोकांकडून मतं मागितली, युतीमध्ये आपण लढलो, भविष्यामध्ये जे आहे सगळ्या आमदारांना जे आहे ते त्या ठिकाणी खासदारांना चिंता वाटू लागली होती की कशा प्रकारे आपण लोकांच्या समोर जाणार, ह्या सगळे ध्येय धोरणं घेऊन आपलं आयडिओलॉजी काय आहे. तर याच्यामध्ये जे आहे ती मला वाटतं घुसमट त्यांची होत होती. त्या घुसमटीतून जे आहे हा उठाव त्या ठिकाणी झाला आणि शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाले. जी लोक तुमच्याकडे डॉक्टर आली त्यापैकी बरीच नावं आहेत आणि असंही वारंवार म्हटलं जातं की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा दबाव आणून भाजप आणि शिवसेनेमधील उमेदवार किंवा आमदार, खासदार जात आहेत. एक नाव आहे रवींद्र वायकरांचं. रवींद्र वायकर तुमच्या पक्षात आले. रवींद्र वायकर यांचे थेट मातोश्रीशी संबंध होते, तेही कमर्शियल टर्म्समध्ये संबंध होते, व्यवसाय त्यांचे एकत्र होते. ते का आले तुमच्याकडे? त्यांच्यावर दबाव होता ईडीचा, ईडब्ल्यूचा म्हणून? बघा, मला वाटतं मी तुम्हाला एवढे सगळे लोक आले, छोट्यातला छोटा कार्यकर्ता पण आला, पदाधिकारी पण आला, जिल्हा प्रमुख पण आला, आमदार पण आले, खासदार पण आले, मंत्री पण आले, आता वायकर देखील आले. या काय सगळ्यांवरती काय ईडीचा दबाव आहे? वायकरांवरती तर होताच. वायकरांवरती मला वाटतं आता त्याच्या एन्क्वायरी जे आहे ते त्या ठिकाणी चालू असेल, त्याच्यामधून जे काही निष्पन्न होईल ते भविष्यामध्ये तुम्हाला कळेल. मला वाटतं या ठिकाणी दबाव करून जो आहे तो माणूस या ठिकाणी आला आणि एवढा आता बघा ह्या सरकारला पण 2 वर्षाचा कालावधी झाला, तर या ठिकाणी ईडी, सीबीआयचा दबाव टाकून आणला असतं तर आतापर्यंत जे ती फाटाफूट झाली असती, लोक आपापल्या दिशेने निघून गेले असते. तर तशी परिस्थिती नाही आहे इकडे. लोक जे आलेत आणि उभाटा जे आहे ते लोक रोज सोडतायत कंटाळून, अशी परिस्थिती आलेली आहे. पुढेही येणार आहेत, पुढे 100% येणार लोक. विधानसभा तोंडावर 100% जे आहेत हे राहिलेले चिते आहेत. आता हे इलेक्शनचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही बघा की काय परिस्थिती होते, यांच्यावरती काय परिस्थिती येते. मुंबईमध्ये किती जागा घेताय तुम्ही? मुंबईमध्ये मला वाटतं आता राहुल शेवाळ्यांची साऊथ सेंट्रल तर झालेली आहे. डिक्लेअर झालेली आहे, नॉर्थ वेस्ट आहे, साऊथ मुंबई असेल. तर ते या सगळ्या साऊथ गोष्टी मुंबईला कोण उमेदवार? मिलिंद देवरा? साऊथ मुंबईला जे आहे आता मला वाटतं शिंदे साहेब आणि वरिष्ठ जे आहेत ते त्या ठिकाणी ठरवतील की कोण उमेदवार त्या ठिकाणी द्यायचा, कुठला उमेदवार त्या ठिकाणी लढणार. संजय निरुपम देखील तुमच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत, भेटीगाठी करतायत. ते काय येणार आहेत? आले की उमेदवारी मिळणार आहे? आता ते शिंदे साहेब बघतात. नाही, पण निरुपम तुमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत असं ऐकलं. इच्छुक असेल तर मला वाटतं भरपूर लोक जे आहेत हे पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असतात. त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करत असतो आणि पण अल्टिमेट निर्णय जो आहे तो शिंदे साहेब घेतील त्या ठिकाणी की काय करायचं. वायकरांना उमेदवारी दिली जाणार असं बोलतायत तिकडे त्या भागात. आता मला तुम्ही असे प्रश्न विचारतात सगळे फ्युचरिस्टिक, उभं राहणार, बोलताय, चर्चा आहे. बघा, मी जे आहे ते थेट उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी देऊ शकत नाही की कोण उमेदवार कुठे उभा राहणार. तुमचा अधिकार जो आहे तो शिंदे साहेबांचा आहे. ते अल्टिमेट डिसिजन जे आहे चर्चा ते त्या ठिकाणी घेतात. चर्चा खूप आहेत ना, तिथे वेगवेगळी नावं येत आहेत समोर. किती नाव आहेत तिथे? भरपूर नावं त्या ठिकाणी येत आहेत की कोणाकोणाला म्हणजे इच्छुक आहेत, कारण की ती जी आहे ती हक्काची महायुतीची जागा आहे आणि ती निवडून येणार आहे 100%. आणि ठाण्यामध्ये किती लोकांची चर्चा आहे? मला नरेश मस्केंपासून रवी फाटक, प्रताप सरनाईक या सगळ्यांच्या नावाची चर्चा मला दिसते. पण ती मग ऑफिशियली डिक्लेअर कधी करणार आहात? कोणाला मिळेल तिकीट? बघा, आता आज 14 तारीख आहे, 20 तारखेला निवडणूक आहेत या सगळ्या MMR रिजन मधल्या. 1 महिना 5-6 महिन्याच्या पेक्षा जास्त दिवस आहेत. तर मला वाटतं हा वेळ कालावधी आहे आणि ठाणं, MMR, मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि ठाण्यामध्ये तर प्रश्नच नाही या MMR रिजनमध्ये की शिवसेनेचं वर्चस्व, भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व जे आहे, या युतीचं वर्चस्व गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी जो कोणी उमेदवार उभा राहील तो निवडून. विनिबिलिटी हा क्रायटेरिया असेल. विनिबिलिटी हा क्रायटेरिया ऑब्व्हियसली. पण मग निगेटिव्ह सर्वे दाखवून तुमच्या जागा कापल्या जातात असंही म्हणतात. भाजप ते करते, तुम्हाला चेपते असं विरोधकांना दुसरं काही काम राहिलेलं नाही. आता जेव्हा अल्टिमेटली आम्ही जागा लढू आणि त्या जागा जिंकू तेव्हा त्यांना जे 45+ मिशन. मग 45, माझा प्रश्न सगळ्यांना असतो हा
किंवा मला पहिल्यांदा तुम्हाला विचारतो मी की 45+ का 48 का नाही एवढं ह्या +3 कोणत्या त्याला ह्याच्यात ओव्हर तुमच्या कॉन्फिडन्स बोलतात. अच्छा, तर म्हणजे ह्या 45+ कॉन्फिडन्स आहे आणि 45 त्याला 48 म्हणाले की ओव्हर ओव्हर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स मग 3 जागा काहीतरी असतील जे तुम्ही ठेवल्या की हे या येऊ शकणार नाही आपल्या म्हणजे. थोडा तरी जागा मिळायला पाहिजे ना विरोधकांना. ती अच्छा, स्पेस सोडलंय तुम्ही पाहिजे, असं. ती स्पेस मोठेपणा, पाहिजे. बिग हार्ट की काहीतरी राहा कॉम्पिटिशन मध्ये आमच्यासोबत. तुम्हाला जे समजायचं समजा. मला वाटतं बघा, या ठिकाणी लोकांचा कौल, लोकांचा विश्वास हा महायुतीच्या सरकारवरती आहे, या महायुतीवरती आहे. म्हणून आम्ही एवढे कॉन्फिडेंटली छातीठोकपणे म्हणू शकतो की जेवढ्या जागा महायुती उभ्या करतील तेवढ्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या महायुती त्या ठिकाणी लढेल आणि जिंकेल. माझे शेवटचे 2-3 प्रश्न. एक तुमच्या संदर्भात आहे. जेव्हा CM साहेब एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर आपणही भेटलो होतो आणि त्यावेळेला एक तुम्ही स्वतःहून म्हणाला होतात की या बदलानंतर किंवा हा जो मोठा निर्णय घेतला आहे सत्ता परिवर्तनानंतर सर्वात जास्त नजर तुमच्यावर असेल आणि म्हणून तुम्ही लो प्रोफाईल राहाल. तुम्ही कोणतीही अशी गोष्ट करणार नाही ज्यामुळं सरकारला नुकसान होईल किंवा CM साहेबांना नुकसान होईल. पण तुमच्या विरुद्ध नेहमी निगेटिव्ह कॅम्पेन चालवलं गेलं. तुमचे ते फोटोज आले की मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतायत. ॲड संदर्भात तुमच्यावर चर्चा झाली की तुम्हीच ते ॲड नेले. अनेक अशा गोष्टी तुमच्यावर टाकल्या गेल्या की हे एकनाथ शिंदे नाही तर श्रीकांत शिंदे करतात आणि यामुळं भाजप डिस्टर्ब आहे. काय आहे खरं आहे काय ॲडबद्दल किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये जर आणि तर आणि खूप रुमर्स या सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं मला आपला मतदारसंघ कल्याण लोकसभा याच्यावरती मी फोकस करत असतो आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी शिंदेसाहेब सक्षम आहेत. तर उत्तर दिलं त्यांना नाही ह्या कोणाची- कॅम्पेनबद्दल. त्यांना कोणाची गरज नाही आहे, तेच बोलतोय मी. ते ह्याच्यामध्ये जे आहेत ह्या रुमर्स जे आहेत ते काही माझे rumors हितचिंतक आहेत. ते हितचिंतक या सगळ्या गोष्टी करत असतात. मी त्या मंत्रालयामध्ये कधी जात नाही, त्या ठिकाणी कधी कुठल्या डिपार्टमेंटमध्ये अगोदरच्या सारखं इंटरफेअर करत नाही. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला त्याचा स्वभाव नाही, तो माझा तसा स्वभाव नाही. मोदी साहेब ठाण्यात सभा येतील प्रचार करतील मोदी साहेब. वाटतं काय तुम्ही विनंती केली आहे येणं वाटतं या कल्याण सगळ्या डोंबिवली गोष्टी- ठाण्यामध्ये? येतील. तसं म्हणजे गेल्या वेळेस आले होते, त्याच्या अगोदरही आले होते. याही वेळेस प्रचार वगैरे मोदी साहेब जे आहेत ते या ठिकाणी घेतील. मला मॉडेस्ट उत्तर देऊ नका पण थर्ड टर्म झाल्यानंतर मंत्री होतच उमेदवार. बघा त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते वरिष्ठांवरती डिपेंड आहे. मॉडेस्ट उत्तर म्हणजे मला त्या सगळ्या मला हे पाहिजे मला ते पाहिजे हे कधीच विचार केला नाही. मी राजकारणामध्ये आलो ॲक्सिडेंटली आलो. ती जी मला रेस्पॉन्सिबिलिटी ती चोख बजावण्याचं कामही केलं. प्रॅक्टिस दुसऱ्यांदा निवडून आलो, तिसऱ्यांदा परत निवडून येणार आहे. विधानसभेला जी लढत होणार आहे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्रीची धुरा ही साहेबांच्या हातात असेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात. बघा निवडणुकीमध्ये काय होणार आहे, कोण भविष्यामध्ये मुख्यमंत्री होईल, या सगळ्या गोष्टी ते वरच्या लेवलला आपण तेवढ्या वरच्या लेवलला कशाला जाऊन बोललं पाहिजे. आपला जो जेवढे आपले पात्रता आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे. जास्त बोलून जे आहे मला वाटतं गोष्टी आपण कॉम्प्लिकेट नाही केल्या पाहिजे. त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी सरकार आहे. सरकार चालवतोय. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या होतील, कारण ते भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते देखील बोलत आहेत, स्पष्ट केलेले आहेत. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते पुढच्या निवडणुका होतील आणि त्या निवडणुका देखील मोठ्या फरकाने जे आहे आम्ही त्या ठिकाणी लढू आणि जिंकू आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल आणि 100% येणार. कारण की ज्या प्रकारे महायुतीचं सरकार काम करत आहे 100% लोकांना जे आहे हे विकासाचं राजकारण पाहिजे आणि लोक विकासाला कौल या लोकसभेमध्ये पण देतील आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पण देतील. आणि तुम्हाला जे कन्सर्न आहे की मुंबई महानगरपालिकेचं कॉर्पोरेशन तिथे देखील जे आहे महायुतीलाच कौल जे आहे हे लोक जे आहेत त्या ठिकाणी देतील आणि सगळीकडे महायुतीचं सरकार येईल. तर श्रीकांतजी तुम्हाला आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. चांगलं आव्हान देताय. थर्ड टर्मसाठी तुमची तयारी सुरू आहे म्हणून शुभेच्छा. आणि जसं तुम्ही म्हणालात जसं कॉन्फिडन्स तुमचा आहे की महायुतीचं सरकार लोकसभेला विधानसभेनंतर महानगरपालिकेला देखील उभं राहील त्यासाठी आम्ही तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा देतो. आणि कॅन्डिड श्रीकांत शिंदे आपल्यासोबत होते. त्यांनी आमच्यामुळं मिसळपावचा आस्वाद त्यांना घेता आला. आता की कधी खाणार नंतर परत दुपारची वेळ असते का नाही आता प्रचार करत आता वेळ आहे. चला तर कॅन्डिडेट श्रीकांत शिंदे माझ्यासोबत होते ज्यांनी उत्तर दिले. पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका मोठ्या राजकारण्यांसोबत त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्या आवडत्या पदार्थांचं आस्वाद घेऊ आणि अशीच तिखट प्रश्न विचारून त्यांच्याकडनं तिखट उत्तरं घेऊ. आतासाठी नमस्कार.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.